बघा आपलं थर्ड लेक्चर आहे. आता आपण इथपर्यंत आलो 7 कॅरेक्टर मेंढ्याला सांगितलं त्याच्यावर आपल्याला क्रॉसिंग करायची आहे. आता आपण पहिलं बघून घेऊ की मोनोहॅब्रिड क्रॉस. आता मोनोहॅब्रिड क्रॉस म्हणजे काय की क्रॉस बिटवीन पॅरेंट डिफरंट इन ओनली वन हेरिटेज ट्रेट्स. म्हणजे एकच प्लॅन्टचं आपल्याला याच्यामध्ये क्रॉसिंग करायचे. एकच प्लॅन्टची क्रॉसिंग करणं म्हणजे काय करणार, समजा मेंढ्याला जी क्रॉसिंग केली ती पी प्लॅन्टवर केली. आता पी प्लॅन्टवर करीत असताना मेंढ्याला हे समजून घेतलं होतं मेल आणि फिमेल एकच आहे, परंतु पॅरेंटल काय एकच आहे, मेल आणि फिमेल. आता बघा क्रॉस बिटवीन पॅरेंट डिफरंट इन ओनली वन हेरिटेबल ट्रेट्स. आता हेरिटेबल ट्रेट्स आपल्याला मोनोहॅब्रिड क्रॉस समजून घ्यायचं. आता मोनोहॅब्रिड क्रॉस समजून घेण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी समजून घेणे पहा. पहिलं पहा फिनोटाइप्स. आता फिनोटाइप्स म्हणजे काय आहे की एक्सटर्नल अपीअरन्स म्हणजे बाहेरून दिसणारे आपल्याला डायरेक्ट कॅरेक्टर. आता याच्यामध्ये आपल्याला काय घेणे टॉल आणि दुसरा कोणता घेणे ड्रॉप. त्याच्यानंतर हे समजून घ्या फिनोटाइपिकची डेफिनेशन. फिनोटाइपिकची डेफिनेशन अशी आहे की द एक्सटर्नल अपीअरन्स आपल्याला बाहेरून दिसणारे कॅरेक्टर. दुसरा जीनोटाइप्स. जीनोटाइप्स म्हणजे काय की जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन म्हणजे सारे आनुवंशिकतेत असणारे घटक. कॅपिटल टी, स्मॉल टी. तिसरं गॅमेट. आता याचेच काय पडले गॅमेट पडले. गॅमेट्स किती गॅमेट पडले याचे 2. आता टॉल म्हणजे आपण काय कन्सिडर केलं होतं मेंडलला कॅपिटल टी. ड्रॉप काय कन्सिडर केलं होतं स्मॉल टी. आता कॅपिटल टी काय घेतलं आपण एक गॅमेट घेतला. दुसरा स्मॉल टी याचा एक गॅमेट आहे. त्याच्यानंतर तयार करून आपलं फर्स्ट फील्ड. आता फर्स्ट फील्ड मध्ये काय तयार होणार आपले 2 तयार झाले, एक कॅपिटल टी एक स्मॉल टी. म्हणजे या ठिकाणी ड्रॉपचे कॅरेक्टर किती आले 50% आणि याचे किती कॅरेक्टर आले 50%. टॉयचे 50% कॅरेक्टर आणि ड्रॉपचे 50% कॅरेक्टर. फोर्थ वन काय आहे की जनरेशन. आता जनरेशन मध्ये काय तयार झालं आपलं F1 that is टॉल. आता याच्यामध्ये आपलं सव्वा जे तयार झालं, सव्वा जी गोष्ट तयार झाली आपल्या याच्यामध्ये की जीनोटाइप्स. सव्वा जे तयार झालं ते आपल्या याच्यामध्ये तयार झालं सेल्फिंग. F1 सेल्फिंग म्हणजे त्याने काय केलं सेल्फ क्रॉस केलं एकमेकांचे. समजा सेल्फ क्रॉस करणं म्हणजे हा एक प्लॅन आहे आणि हा एक प्लॅन आहे, याने सेल्फिंग क्रॉस केलं. सेल्फिंग क्रॉसिंग. आता त्याच्यानंतर या ठिकाणी 2 गॅमेट पडले. जीनोटाइप्स. आता जीनोटाइप्स मध्ये काय पडले याचे 2 तयार झाले, टॉल कॅपिटल टी स्मॉल टी.
टॉल कॅपिटल टी स्मॉल टी. त्याच्यानंतर याला घेऊन टाकू गॅमेट. आणि त्याच्यानंतर सेकंड जनरेशन. सेकंड जनरेशन मध्ये आपल्याला चेकबोर्ड मेथड क्लिअर करावं लागेल. आता चेकबोर्ड मेथड क्लिअर कशी करावं लागेल. हे पहा मेल गॅमेट्स, फिमेल गॅमेट्स. आता एक एक आपण क्रॉसिंग करायचे सिंगल याच्यावर. हे बघा कॅपिटल टी इथे घेतला आपण एक, लक्षात घ्या हा जो टी इथे घेतलेला, दुसरा टी इथे द्या एकच. डबल कॅपिटल स्मॉल टी याच्यावर एक समजून घ्या. नाहीतर एक काय करा, हा टॉल जो आहे डायरेक्ट उचला, एक टी हे एक टी, हा उचला हे एक टी हे एक टी, दोन्ही मिळून तुम्हाला समजते. आता बघा पहिलं काय क्रॉसिंग करायची. एकदा ही टी लिहायची, एकदा ही टी लिहायची. आपलं तयार झालं या ठिकाणी टॉल. डबल ही एक टी आणि ही एक टी, आपलं काय तयार झाला टॉल डबल. दुसऱ्या वेळेस ही एक टी लिहा स्मॉल, ही एक टी लिहा, तयार झाला आपला टॉल. आणि या ठिकाणी दोन्ही स्मॉल टी. आता याच्यामध्ये काय म्हणतात समजून घेणे आपल्याला की ड्रॉप म्हणजे या ठिकाणी हा लहान आहे. आता याच्यातून दोन कॅरेक्टर पडणार. दोन कॅरेक्टर पडताना याच्यामधून पहा फिनोटाइप्स. फिनोटाइप्स किती तयार झाले, तीन तयार झाले. आता पहा टॉल म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी. तेव्हा टॉल 1 2 3 म्हणून या ठिकाणी टॉल किती तयार झाले, तीन तयार झाले. म्हणजे जर शेवटी झाला 3. आता त्याच्यानंतर 1 याच्यामध्ये काय आहे ड्रॉप आहे. आता जर शेवटी झाला 1 म्हणजे आपण फिनोटाइपिक रेशो काय म्हणू शकतो 3:1. आता तसाच आपल्याला जिनोटिपिक रेशो पाहिजे. आता जिनोटिपिक रेशो मध्ये काय लक्षात आलं आपलं, लक्षात घ्या कॅपिटल टी किती आहे 1. डबल कॅपिटल टी स्मॉल टी किती आहे 1 आणि 2 म्हणजे काय झाले इथं 2. आणि तिसरा स्मॉल टी म्हणजे किती आहे 1. म्हणजे फिनोटाइपिक रेशो काय तयार झाला 1:2:1. जिनोटाइपिक रेशो काय तयार झाला 3:1. आता डबल आपण ओव्हरव्ह्यू एकदा बघू की मोनोहॅब्रिड क्रॉस पाहताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत. आता फिनोटाइपिक मध्ये दोन गोष्टी लिहाव्या लागणार आहेत, टॉल आणि ड्रॉप. टॉल म्हणजे बिग म्हणजे मोठा प्लॅन्ट, मराठी सांगायचं म्हणजे मोठा प्लॅन्ट. आणि ड्रॉप म्हणजे काय शॉर्ट प्लॅन्ट म्हणजे लहान झाड. आता आपण मोठ्या झाडासाठी काय कन्सिडर केलं जिनोटिपिक रेशो कॅपिटल टी. डबल ड्रॉप लहान झाडासाठी काय केलं स्मॉल टी. याच्यामध्ये आपण काय केलेलं क्रॉस केलं म्हणजे 50% कॅरेक्टर मोठ्या झाडाचे आणि 50% कॅरेक्टर लहान झाडाचे. 50-50 काय झालं आपल्या इथं 100 झालं. म्हणजे या ठिकाणी किती कॅरेक्टर आले, एक टी घेतली म्हणजे आता समजा हा 50% आहे आणि हा 50%, त्याच्यामधून कॅरेक्टर किती एक्सप्रेस झाले 50%. आता ही झाली आपली कॅपिटल टी मधून किती टक्के कॅरेक्टर आले 50%. स्मॉल टी तसंच हे 50% हे 50%. आता याच्यामधून किती कॅरेक्टर आले 50% कॅरेक्टर आले. म्हणजे हे 50 हे 50 किती झाले 100. म्हणजे हा प्लॅन्ट काय झाला आपला टॉल. म्हणजे याच्यामध्ये काय झाले अर्धे कॅरेक्टर मोठ्या प्लॅन्टचे आले आणि अर्धे कॅरेक्टर स्मॉल प्लॅन्टचे. आता याच्या पुढे आपण गॅमेट काय पडणार आहे, एक कॅपिटल टी एक स्मॉल टी.
फर्स्ट फिलिंग काय तयार झालं आपलं फर्स्ट फिलिंग कशाला म्हणायचं की 50-50% कॅरेक्टर आहे म्हणजे कॅपिटल टी आणि स्मॉल टी याला आपण काय म्हणलो फर्स्ट फिलिंग। आता जनरेशन फर्स्ट सेल फिलिंग कसं झालंय सेल वैयक्तिक क्रॉस झालं प्लॅनिंग काय केलं की ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन विथ सेल इकडून तिकडे पोलन ग्रेन काय झालं सेल क्रॉसिंग झालं। आता या ठिकाणी जिनोटिपिक मध्ये आपण डबल गॅमेट पाहिले आणि गॅमेट आता बघा या ठिकाणी काय केलं आपण आता सेकंड जनरेशन घेतलं या ठिकाणी काय आहे फर्स्ट जनरेशन या ठिकाणी सेकंड जनरेशन। आता सेकंड जनरेशन मध्ये काय केलं आपण हाच जो टॉल तयार झालेला प्लॅन हा सेकंड जनरेशन साठी क्रॉस केला ऍज इट इज उचलला आपण कॅपिटल टी कॅपिटल स्मॉल टी। आता बघा एक कॅपिटल टी इथे लिहिली एक स्मॉल टी या ठिकाणी लिहिली डबल दुसरा कॅपिटल टी स्मॉल टी यातून काय केलं आपण क्रॉस केलं कशा पद्धतीने क्रॉस केलं मेल आणि फिमेल ने क्रॉस केला। आता हा काय झाला इकडचा कन्सिडर टू मेल आणि इकडचा फिमेल। आता या ठिकाणी काय केलं की कॅपिटल टी हे बघा एकदा ही टी घेतली आणि एकदा ही टी घेतली तयार झाला आपला टॉल। दुसऱ्यांदा क्रॉस केला कॅपिटल टी स्मॉल म्हणजे तयार झाला आपला टॉल। तिसऱ्यांदा काय केलं आपण स्मॉल टी कॅपिटल टी त्याच्यानंतर क्रॉस केला आपण स्मॉल टी हे काय तयार झाला आपला ड्रॉप। याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला लक्षात द्यायच्या जिनोटिपिक्स आपलं फिनोटिपिक्स म्हणजे काय एक्सटर्नल कॅरेक्टर अपीअरन्स आणि जेनेटिक्स म्हणजे काय आपलं फिनोटिपिक्स म्हणजे काय की जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जे आनुवंशिकता असणारे प्लॅन मध्ये फिनोटिपिक मध्ये आपल्याला डायरेक्ट दिसणारा प्लॅन हा त्याच्यामध्ये असणारे वैयक्तिक घटक हा झाले आपले गॅमेट। आता फिनोटिपिक रेशो काय काढायचा टॉल किती आहे 1 2 3 म्हणून टॉल 3 ड्रॉप किती आहे 1 म्हणून रेशो काय झालाय 3:1। जिनोटिपिक रेशो काय तयार झाला तेव्हा कॅपिटल टी किती आहे याच्यात समजा चेक केला आपण तर एकदा आहे त्याच्यानंतर कॅपिटल टी स्मॉल टी किती आहे दोनदा आहे 1 आणि 2 आणि स्मॉल टी म्हणजे किती आहे एकदा म्हणून याचा रेशो काय तयार झाला 1:2 2:2